हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी आजपासून मी परत जिम जॉईन केली आहे. तरी 8-9 महिन्याचा गॅप झाला जिम सोडून मी. आणि आता मी परत मला असं वाटतं आहे की वेट वाढत चाललं आहे. त्याच्यामुळे मग मी लगेच जिम जॉईन केली. आणि आज माझा फर्स्ट डे होता जिमचा. तर मस्त वाटलं वर्कआउट करून. पेन वगैरे काही जास्त झालं नाही. आता नंतर समजेल ते, पण एवढं काही वाटत नाही सध्या तरी. आणि मी आज तिथे काही शूट नाही करू शकले कारण की फर्स्ट डे होता. तर थोडं कॉन्शियस टाईप वाटत होतं, त्याच्यामुळे मी शूट नाही केलं. आणि जिमवरून आले मी आत्ताच फ्रेश झाले, अंघोळ वगैरे केली. आणि आता मी आफ्टर वर्कआउट ड्रिंक घेते आहे. ते काय आहे मी ते तुम्हाला ते पण शेअर करेल, हळूहळू शेअर करेल. आणि मी ट्राय करेल की जिमचे पण क्लिप्स वगैरे ॲड करायचे, शॉर्ट्स. आणि आज बघू पुढं काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. भेटू आपण पुढं बाहेर. तर फ्रेंड्स, आता मी नाश्ता करणार आहे आणि मम्मी पोळ्या करते. इथे मी कुकर ठेवलं आहे, त्यामध्ये आहे मटकी आणि इकडे अंडे आहे. मटकी चांगली धुतली होती का? धुतली ना बाई, मटकी चांगली ठेवायला पाहिजे चांगली, मग शिजवायची मग खायची. आजपासून डाएट प्लॅन श्वेताचा. आजपासून गोड बंद, मैदा बंद, बाहेरचं बंद. आज खाणार आहे मी वडापाव. तेवढं कंट्रोल करू शकते मी. एकदा करायला लागली तर करते मी कंट्रोल, तुला पण माहिती आहे. आता भेटते नाश्ता करताना. तर फ्रेंड्स, आता मी नाश्ता करते. हे बघा, बॉइल्ड एग आणि स्प्राउट्स. आता नाश्ता करून घेते. तर फ्रेंड्स, आता मी मेकअप करणारी म्हणजे माझी फ्रेंड ही आलेली आहे आणि तिची बहीण हाय आणि मम्मीची मी साडी घालणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी माझ्या बाहेर. पिंपल मी कशी माझी मँगो खाऊन काय माहिती याच्यानंतर झालं. खूप पिंपल येत आहे का? वाईट वाटतंय का ग? ठीक आहे ना, होऊन जाईल नंतर. नंतर सेटिंग करेल. डोळे हलवते. मी टाकू का? तू शांत. तिचं नाव काय आहे? स्नेहा. करू बंद. हां, माझ्या मोठ्या. हे बघा फ्रेंड्स, माझा लुक. आणि आता लाईट गेली तर त्याच्यामुळे असंच बघावं लागेल. पण मी रील्स काढण्यात बिझी होती, त्याच्यामुळे मी ब्लॉगचं शूट नाही घेऊ शकले. हे बघा, बघू शकता तुम्ही. पण मी फोटोज वगैरे टाकल ब्लॉगमध्ये. तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की हा लुक कसा वाटतं आहे, माझ्या फ्रेंडनी केला आहे. हे बघा फ्रेंड्स, लाईट गेली आमची आणि खूप जोरात पाऊस. इथून सगळं पाणी आलं. आत्ताच ते क्लीन केलं सगळं व्यवस्थित. आणि हे बघा, मी सगळं काढलं मी. तर फ्रेंड्स, आज माझ्या जिमचा 3rd दिवस आहे आणि मी फर्स्ट डेपासून कंटिन्यू करते ब्लॉग, कारण की काही शूट करायलाच नव्हतं. त्याच्यामुळे आता मी चालले. मॉर्निंगला गेली नव्हती मी कारण की खूप बॉडी पेन होत होती. आता इव्हिनिंगला चालली आहे. तर मी जाते जिमला. बघा
कोणीच नाही आले, मी चालली पण. तर फ्रेंड्स, मी जस्ट जिमवरून आली आणि फ्रेश झाली आहे, आंघोळ वगैरे करून. आणि वर्कआउट नंतरचा ग्लो बघा किती येतो. असं वाटतं काही लावलं आहे मी, पण काहीच नाही लावलं आहे. फक्त फेसवॉश केला आहे, काही स्किन केअर नाही केलं आहे मी. आता उद्या मी मॉर्निंगला जाईल जिमला. आणि आता मी थकली आहे खूप जास्त, बॉडी पेन होत होती म्हणून जास्त आज वर्कआउट म्हणजे स्ट्रेचिंगचंच होतं, जास्त नव्हतं. आणि आता मी काहीतरी खाते आणि आफ्टर वर्कआउट ड्रिंक पिते. आणि अजून काय बोलत होते, हां, आज माझा 3rd डे होता. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. मी स्वतःला रिमाइंड करते की माझा आज फक्त 3rd डे होता. त्यातच मी एवढी हे झाली. पण फ्रेश वाटते हा, म्हणजे असं वर्कआउट केल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. बॉडी पेन होती थोडे दिवस, नंतर मग सवय होऊन जाते, मग काही वाटत नाही. आणि मला भूक तर तशी लागत नाही. जेव्हा मी कंट्रोल करायला लागते ना, तेव्हा खूप कंट्रोल करते, म्हणजे भूकच लागत नाही मग मला. मी सकाळी ओट्स खाल्ले होते दुधामध्ये टाकून, तर भूकच लागली नाही मला दुपारच्या जेवणाला. मग मी जिमला जायच्या अगोदर अर्धी चपाती सोबत पीनट बटर खाल्लं आणि एक ड्रिंक पिलं, तर त्यांनी मला आता भूकच नाही आहे. तरी मी बघते काहीतरी खावं तर लागेल प्रोटीनसाठी, नाहीतर एनर्जीच राहणार नाही. आता मी काहीतरी खाते, ते दाखवते तुम्हाला. आणि ड्रिंक पण पिते काहीतरी, भेटते तुम्हाला. बाय. तर फ्रेंड्स, मम्मीने मला लगेच कामाला लावले. डाळ बनवायची आणि भात बनवायचा आहे, तर मी ते करून घेते आता. आणि इकडे भाजी बनवायची, ती मम्मीच बनवत, मी बनवणार. बघा, वरण बनलं आहे आणि भात लावला आहे. आता भात झाल्यावर मी जेवण करणार. तर फ्रेंड्स, मम्मीने ना खारं वांगं बनवलं आहे बघा. असं मला एवढा भारी सुगंध आला, त्यानेच भूक लागली मला. मम्मी स्नॅप काढायची मला, ते कधी विसरत नाही स्नॅप काढायचं. आता चांगलं बनवलं तर. आणि तो पोळ्या बनवल्या नाही बघा. स्नॅपच्या नादात स्वयंपाक बनवत नाही लवकर भूक लागली तुला. बरं पटकन मम्मी भूक लागली, मला चक्कर येते. कोण सांगतं एवढं उपाशी राहायचं? उपाशी नाही राहिली, मला भूकच नाही लागली, त्याला मी काय करू. हे बघा कशी कर, वाकडे तिकडे हात करून मला स्नॅप काढते. झालं का नाही? भूक लागली मला. पटकन नाही ना, पोळी खा ना. नाही, मला गरम नाही ह्या पिठाची गरम पोळी मला पाहिजे. अरे बस ना आता. दादा फॅमिलीला टाकून देते एकदा. कशाला? बघितलं त्याने आणले होते, तिने वांगे आणले होते ना तुझ्या बहिणीने. आता केले ते. बघ सौरव भाऊ आणि तुझी बहिणी गेली होती वांगे आणायला. खारं वांग बनवते म्हणे. काय बनवलं नाही, मलाच बनवावं लागलं ते. सांग मग फोन करून. बरं पटकन भूक लागली आता. मी आता जेवण करून घेते बघा. आणि पापड पण भाजला आहे मी. मुगाच्या डाळीचं पापड होतं म्हणून काही टेन्शन नाही. मुगाचं नाही, उडदाचं आहे. मुगाचा आहे, उडदाचा आणि मुगाचा मिक्स आहे. मूग पण आहे. चला बाय.